समितीने आणखी 5 मिनिटं एक्स्ट्रा तुम्हाला दिले, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट. बॅकफुटला जाऊन हलकासा स्पर्श झाला बॅटला, एकेरी धाव. आज व्यावसायिक गटातल्या मॅचेस पाहता अनेक सुंदर मॅचेस रंगताना पाहायला मिळाल्या. स्टेशन वाईजचं क्रिकेट पाहता अनेक मॅचेस कालच्या दिवसामध्ये देखील रंगताना पाहायला मिळाल्या. दोस्ती चषक ही क्रीडा स्पर्धा खरंच एक वेगळ्या स्वरूपामध्ये एक वेगळ्या दर्जेदार लेवलला चांगला स्ट्रोक, क्या बात आहे. सौरव गांगुलीच्या माध्यमातून येतोय. सुनील विश्वकर्मा एक कव्हर्सला चौकार, 4 धावा. ही सुरुवात करून दिली आहे सुनीलने. हॅलो, एका मागोमाग एक सलग दुसरी चौकार मात्र पाहायला मिळते. सुनील विश्वकर्मा या क्षणाला मात्र कुठेतरी बेधडक आक्रमकता दर्शवताना पाहायला मिळतोय. ही सलामीवीर जोडी अंडरआर्म क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालताना गेली अनेक वर्ष पाहायला मिळालंय. आता पुन्हा एकदा उभारी घेतोय जॉर्ज कल्याण सारखा संघ. कारण अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या डिसेंबरच्या एंडिंग मध्ये, जानेवारीच्या सुरुवातीला अशा बऱ्याच मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्या कारणाने प्रत्येक संघ मात्र आपली संघ बांधणी करून प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये आपली छाप निर्माण करतोय. आणखी 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 ही चौकाराची हॅट्रिक, ही विजयी हॅट्रिक मात्र ठरते का? एक्स्ट्रा रन, या बॉलवरती मात्र कुठेतरी संयम राखला. सिंगल रन. लास्ट बॉल आणि रनांचं गणित आहे 16. पहिल्याच षटका दरम्यानचं हे धावांचं गणित उलगडलंय या जोडीने. अर्थातच वैयक्तिक 13 या अंकावरती सुनील विश्वकर्मा पाहायला मिळतोय. 3 चौकार जोडले सलग. पॅडल स्वीप घेण्याचा प्रयत्न, बॉल मात्र तिकडेच यष्टांच्या मागे सूरजकडे येतो. डॉट बॉल. एका षटका अखेरीस रनांचं गणित 16 या धावांवरती पाहायला मिळतंय. एक चांगल्या धावांपर्यंत उच्चांक गाठलाय. 1 ओव्हर 16. सलीम येतोय गोलंदाजी मार्कवर.
टॅप केलाय एका रनांसाठी. कव्हर्सला रनआउटची संधी आणि ही पहिली जोडी, त्या जोडीमधील पहिला सलामीवीर राहुल सुरवाडे रनआउट माघारी जाताना पाहायला मिळेल. कारण कॅमेरा हॅलो थँक्यू. एक चांगला गोलंदाज मात्र या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलीम गोलंदाज एक्स्ट्रा. खरं तर मुंबईकरांचं हृदय म्हणजे दादर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक रन मिळेल. व्ही यंग पॅकर माझगाव आणि त्यांच्या समवेत विपक्ष आहे जॉर्ज 11 कल्याण. त्या कल्याण संघासमोर मात्र गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाचा मात्र उल्लेख करावा लागतोय. कारण बराच लांबचा प्रवास गाठलाय. अगदी कोकणातून राजापूर सारख्या विभागातून आज हा खेळाडू मात्र या आपल्या कांजूर परिसरामध्ये आला. या खेळाडूसाठी खऱ्या अर्थाने टाळ्या झाल्या पाहिजे. इतका बराच लांबचा प्रवास त्याने केलाय. स्वीप घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी आज पेणहून देखील खेळाडू आले. आज राजापूरहून देखील हा खेळाडू आलाय. म्हणजे ही क्रिकेटची आवड असते. क्रिकेटसाठी आम्ही तुम्ही कुठेही जायला तयार असतो. मुंबईला जायला तयार असतो, मुंबईला यायला तयार असतो, कोकणात जायला तयार असतो, पुणेकडे जायला तयार असतो. हे क्रिकेटचं प्रेम असतं. त्यातीलच हा खेळाडू राजापूरहून आलेला. खोलवर टप्प्याचा बॉल. एकेरी धाव्याची सुरुवात होते. एकेरी धाव्याची सांगता होते. 21 रन झालेत. शेवटचा बॉल 1 धावेने समाप्ती होत असताना 2 ओव्हरच्या अखेरीचा धावसंख्या आहे 22. जॉर्ज 11 कल्याण संघ मात्र चांगल्या धावांची धावगती पुढे नेताना पाहायला मिळतोय. सलामीचा राहुल बाद गेला. तदनंतर विकास आणि सुनील ही जोडी मात्र खेळपट्टीवरती.
तिसरी ओव्हर टिळक गोलंदाज पहिलाच बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न पंचांकडनं मात्र इशारा करत गोलंदाजाला मात्र ही एक्स्ट्रा रनाची सूचना दिली गेली आहे. व्हाईट बॉल आणखी 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 भर घालतोय लेग मिस वाईड सलग दुसऱ्यांदा 2 एक्स्ट्रा मध्ये भर. आधीच वाढलेल्या धावसंख्येमध्ये आणखी एक्स्ट्राची भर होत असताना संघाला मात्र कुठेतरी वेगळ्या वर्णावरती येऊन थांबावं लागेल. लीग फॉर्मॅट आहे, तुम्हाला पुन्हा उभारी घेण्याची संधी आहे, परंतु ती उभारी घेत असताना पहिलीच मॅच तुमची विजयाच्या दृष्टीने सुटेल ही प्रत्येक संघाची मात्र एक अपेक्षा असते, आशा असते. आणखी एक एक्स्ट्रा रन व्हाईट बॉल. 3 सलग एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना गोलंदाजाला थांबवण्याचा विचार करत नवीन गोलंदाज प्रगतीपथावर आखण्यात आलाय सागर निवाते. लेफ्ट आर्म बॉलर सागर. ओहो, चांगला स्ट्रोक विकास. मॅन फ्रॉम भांडूप अगदी जवळपासच्याच विभागातील या विभागात त्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय. अगदी जवळच्याच विभागात राहणारा हा खेळाडू या मैदानाशी देखील त्याचं बरंच चांगलं घट्ट नातं आहे. त्या मैदानात त्याचं देखील या संघासाठी धावांसाठी प्रवास सुरू आहे. जॉर्ज कल्ल्यासारख्या संघामध्ये गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. फटका फसलाय, झेलची संधी. सुनीलला मात्र थांबवता आलं असतं. ही महत्वाची कॅच होती. व्हाईट बॉल. 28. यावेळेचा बॉल मिस झालाय, डॉट बॉल. स्टेप आउट केलाय बॉक्स आउट स्वरूपात. विकास छकुला माघारी जाईल, कॅप्टन रोहन येतील. चार बॉल आणि 28 धावा. बरेच एक्स्ट्रा मात्र खर्च होतात. अगदी एक्स्ट्रा भर घालते. सिंगल रन मिळेल.
शेवटचा बॉल असेल. 30 रन झाले तर उर्वरित 7 बॉलचा खेळ अजूनही इनिंग मागील शिल्लक राहिला आहे. या षटकामागील सागर यांचा शेवटचा बॉल पिचिंग करावा लागणार आहे. जवळपास 40 ही धावसंख्या विचारात घेऊ शकतो. ज्या प्रकारे ही फलंदाजी होते, ज्या प्रकारे सुनील विश्वकर्मा फलंदाजी करतोय, चौकाराची सुरुवात केली, 3 हॅट्रिकचे चौकार जोडलेत, त्या प्रकारे 40 एक अधिक धावा देखील होऊ शकतात. ओहो, शेवटचा बॉल मिड ऑनच्या दिशेने आणखी चौतीस धावा संघाच्या पाहायला मिळतात. त्यात वैयक्तिक धावांचा विचार केला तर 21 धावा या सुनील विश्वकर्मा याच्या नावे मात्र जोडल्या गेल्या आहेत. 4 चौकार आणि बाकी इतर सिंगल रन मात्र जोडत हे वैयक्तिक 21 धावा सुनीलच्या नावे आहेत. 7 एक्स्ट्रा त्यात भर घातली आहे. शेवटची ओव्हर सूरज. दिशा दिली आहे. पॉइंटला अपील होतीये. सिंगल रन मिळतोय. शेवटचे 5 बॉल सुनीलकडे स्ट्राईक येते. सुनील नक्कीच एक मनात आक्रमकता मात्र पाहायला मिळते. सलामीवीर सुनील वैयक्तिक 21 धावांचा पाठलाग करत असता उर्वरित 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक आणि संघासाठी कितपत धावांपर्यंत धावगती नेतोय. गती परिवर्तन केलाय, सन्मान दिलाच त्या बॉलवरती. कोणत्याही प्रकारे अशी काही द्विधा मनस्थिती झालेली नाहीये. सुनीलने येणारा बॉल अगदी सन्मानाने सिंगल रन जोडून रोहनला स्ट्राईकवरती आणण्याचं योग्यतेचं ठरवलं. कारण संघाचा धावफलक एक चांगल्या दर्जावरती येऊन पोचलंय. येणारे आणखी बॉल एकेरी धावेने देखील संघाला त्या धावांना आकार देऊन एक चांगला टार्गेट सेट केला जाऊ शकतो. ऑफसाईडच्या दिशेने येतोय चौकार. 4 रन रोहनच्या बॅट मधून चौकार. चाळीस धावा जोडल्या गेल्यात. आज अधिरा सत्यविनायक कामोडे सर्वाधिक धावांचा आजच्या दिवसातील त्यांचा विक्रम आहे. त्या विक्रमाला मात्र मोडलं जाणार आहे का? उर्वरित 3 बॉल शिल्लक आहे. त्या 3 बॉलमध्ये एखाद दुसरा चौकार आला तर त्या धावांचा विक्रम मोडला जाईल. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. रनआउटची संधी होती. चौकार गेला नाहीये, परंतु ज्या आत्मविश्वासाने हा अटॅक केला होता एका धावेसाठी 41. शेवटचे 2 बॉल.
पुन्हा एक चुकी होते, चुकी चुकी आणखी 4. ओहो, क्या बात आहे सुनील, यावेळेला आणखी एक दणदणीत चौकार. सर्वाधिक धावांचा विक्रम जॉर्ज 11 कल्याण संघावरती 50 धावांचा टार्गेट असेल. हॅलो, मी स्वागत करतो उपस्थित संजय पै साहेब आपले. आपणास व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित केलं जात आहे. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यायचे. हॅलो, एक मोठं आव्हान रचलं गेलंय व्ही यंग पॅकर माझगाव संघासमोर. 24 बॉल आणि 50 धावांचं समीकरण जुळवायचं आहे. तर उपस्थित संजय पै आपणास व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित केलं जात आहे. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण देखील उपस्थित झालात. हार्दिक स्वागत आहे आपले. सुभाष एक प्लेयर पार्ट. अभियानी कोण आहे? अक्षय. सलामीवीर A2 ची जोडी मैदानामध्ये अभियानी अक्षय. या जोडीला 50 धावांचा पाठलाग करत असताना व्ही यंग पॅकर माझगावच्या माध्यमातून मैदानामध्ये रवाना केलंय. भलं मोठं आव्हान आहे. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंग. गोलंदाज जॉर्ज 11 संघाचा किरणकडे पहिली ओव्हरची दिलेली ही जबाबदारी. पहिल्याच बॉलवर पॅडल स्वीप केला गेलाय. 4 रनांनी होते सुरुवात. दोन भावांचं हे पॅनल
बॅटिंगच्या माध्यमातून व्ही यंग पॅकर माझगाव संघाच्या चार धावा सुरुवात करत असताना पॉइंटला दिशा देण्याचा प्रयत्न मिस झालाय. बॉल आतमध्ये वळण घेतलं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईची रन मिळते. तदनंतर दोन विनिंग टीम मधील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगोदरचा विजेता संघ ओमकार मल्हाड आपण रेडी राहायचंय. ओहो चांगला स्ट्रोक येतोय. दणदणीत चौकार. या चौकाराने एक मॅच मधील पुनरागमन केलं जाऊ शकतं. दोन चौकार तर आलेत. अजून बरेच चौकार गाठायचे आहेत. बराच मोठा प्रवास करायचा आहे. पुन्हा 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 येतोय चौकार. चौकाराने मात्र समीकरण हलवलंय. जॉर्ज सारख्या संघाला मात्र कुठेतरी हलवून सोडलंय, विचलित केलंय. सहजासहजी त्यांना देखील हा विजय मिळवून देणार नाहीये व्ही यंग पॅकर माझगाव संघ. धावांचं गणित मोठं आहे, लक्ष मोठं आहे, तरी त्या लक्ष्याला देखील पाठलाग करण्याची ती तयारी दर्शवली आहे. या दोन भावांनी जे सुरुवातीची जी स्ट्रॅटर्जी आखली आहे त्यातून देखील 50 धावांची उभारी घेतली जाऊ शकते. ओव्हर, एक ओव्हर आणि रन आलेत 13 धावा झालेत. 3 डॉट चेंडू का पाहायला मिळालेत. 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत या षटकामागील आणि एकंदरीत 3 चौकार पाहायला मिळालेत. 13 रन झालेत. ज्या सरासरीने ही बॅटिंग पाहायला मिळते त्या सरासरीने हे धावांचं गणित उलगडू शकतं. राहुल, नेक्स्ट बॉलर राहुल. राहुल सुरवाड एक गोलंदाज. रिव्हर्स खेळला गेलाय. खेळाडू काहीसा आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्या बाजूला बॉल पकडण्याच्या दिशेने होता. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी फेकी केली गेली आणि या वेळेला पंचांनी मात्र दिला गेला होकारार्थी इशारा. येस, पहिला विकेट मात्र येताना पाहायला मिळतोय. अभिला माघारी जाताना पाहायला मिळेल. चांगला बॉल पिचिंग केला राहुलने. स्लोवन पद्धतीने कधी काहीच व्हेरिएशन करत त्यातही गती देताना पाहायला मिळतोय. राहुल एक ऑलराऊंडर फॉर्मॅटमधील हा खेळाडू. जॉर्ज संघासाठी एक अतिशय उपयुक्त असा खेळाडू आहे. फटका फसलाय, झेलची संधी. आणखी एक विकेट, सलग आणखी एक विकेट मात्र पाहायला मिळतोय. 2 भावांची जोडी मात्र उद्ध्वस्त केली या राहुलने. A2 जोडीला मात्र थांबवलं. अभि पाठोपाठ अक्षय देखील परतीच्या प्रवासावर. नेक्स्ट बॅटर सूरज.
आणखी 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 एक विकेट. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळत असताना सूरजला देखील बॅक टू पेव्हिलियन होताना पाहायला मिळेल. झेल आउट, कॅच आउट. बॉलरला इथे हॅट्रिकची संधी आहे. एक हॅट्रिक तर सुनीलने चौकारांची जुळवली. राहुलला विकेटची हॅट्रिक मिळेल. बॅटर ओमकार येत आहेत. या टीमचे कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी असते. पण टू गो. शेवटचा बॉल अगदी अचूकतेने नो लाईनीपासून जरासा पुढे ठेवून या बॉलची देखील एक योग्य टप्प्यावरती शेवट केलाय. 2 ओव्हर आणि 14 रन झालेत. एकच रन मात्र खर्च केलाय राहुलने. 3 विकेट आणि एकच रन. कुणाल तिसरी ओव्हर गोलंदाज. पहिलाच बॉल येतोय चौकार. वेगाला वेगाचं प्रत्युत्तर ऋग्वेद कडून या गोलंदाजाला उत्तर दिलंय चौकाराचं. 4 रन. नो बॉल. अर्थातच पंजाब येतोय क्रिकेटच्या भाषेत. नो प्लस 4. 5 रन मात्र पूर्ण. चांगला बॉल. स्टेप आउट केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफसाईडला दिशा दिली होती. एका रनाने पुन्हा एक बॉल खर्च केलाय. 20 रन झालेत. 30 धावांची अजूनही जुळवायची आहे. ओहो, चांगला स्ट्रोक. ओमकार येतोय चौकार. 4. 3 बॉल 24 रन. अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत. 26 धावांची गरज. स्टेप आउट केलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि डिक्लेअर रन. अर्थातच 2 रन मिळत आहेत. नो प्लस 1 रन. 2 रन या बॉलवरती मात्र पाहायला मिळत आहेत. 9 बॉल आणि 24 धावांची अजूनही गरज. 26 धावा येऊन पोहोचले आहेत स्कोर गार्डवर. 9 बॉल आणि 24 रनांची आवश्यकता.
उर्वरित 3 बॉल षटका मागील. कुणाल गोलंदाज. आणखी एक नो बॉल. नो प्लस. 1 रन भर घालते. 28 रन. 9 बॉल आणि 22 रनांची अजूनही गरज आहे. पुन्हा एक एक्स्ट्रा. कुणालच्या बॉलिंगचा अंदाज पाहता वेग आहे, परंतु ते वेगाची दिशाहीन प्रकारे गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट केला, बॅटने काढा घेतली, डिक्लेअर रूपात 1 रन मिळेल. लास्ट 2 बॉल. थर्टी रन 30 रन. टॉस बॉल. कॅच आउट होतील ऋग्वेद. हॅलो. चला आउट असतील बॅटर. शेवटचा बॉल षटका मागील. सागर. सागर बॅटर. शेवटचा बॉल. होत आहेत रनआउट. सागर निवाते. संघासाठी काही कामगिरी करू शकलेला नाहीये. 30 धावा झाले. 6 बॉल आणि गरज आहे 20 रनांची.
हॅलो 6 बॉल 10 रनांची आवश्यकता आहे. बॅटर करण ठाकूर, पालघरहून आलेले करण आज माझगाव सारख्या संघामध्ये वर्णी लावतात. 6 बॉल 10 रनांसाठी संधी मिळते. 6 बॉल 20 रनांसाठी संधी मिळते. राज 6 बॉल 20 रनांची अजूनही आवश्यकता. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. स्टिप आउट केलाय. स्टंपिंग विकेट. नेक्स्ट बॅटर राजापूरहून प्रवास केलेले सलीम स्ट्राईकला. सिंगल रन मिळेल. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. यावेळेस देखील आणखी एक चांगला बॉल, डॉट बॉल. फुलटॉस बॉल आलाय चौकार. पुन्हा रिव्हर्स खेळलेत. 4 रन. क्या बात आहे. 2 सलग चौकार. म्हणजे मॅच आम्ही पराभूत होतोय, परंतु मला माझी छाप सोडायची आहे. मी पालघरहून प्रवास केलाय मुंबईकडचा. त्या मुंबईमध्ये माझ्या पालघरची मला इथे येऊन छाप सोडून जायचंय. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बोल्ट आउट. आणि ही मॅच मात्र विजयी केली जॉर्ज 11 कल्याण संघाने. अभिनंदन. सर दोन्ही टीमला विनंती असेल आपण हस्तांदोलन करायचंय, तदनंतर मैदानाच्या बाहेर रवाना व्हायचंय. हॅलो चला वळूयात आपण मॅन ऑफ द मॅच. जॉर्ज 11 संघ विजयी तर झाला. एक मोठ्या आव्हानांना स्पर्श केला, आव्हानात्मक धावसंख्या निर्माण केली. त्या धावांमध्ये जी वैयक्तिक धावांची पारी ज्या खेळाडूंनी रचली, ज्या संघाला उभारी देण्यामध्ये ज्या खेळाडूचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे, जी सुरुवात त्याने चौकाराने करून दिली, ज्या चौकारांची हॅट्रिक मारली, हॅट्रिक मारता वैयक्तिक त्याने 6 चौकार जोडले आणि वैयक्तिक त्याने 30 धावांचा पल्ला गाठला. सुनील विश्वकर्मा गांगुली या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, याला मात्र हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. व्यासपीठावरती यायचे आपण, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला हा नामांकन पुरस्कार घेऊन जायचे.
दीपक शेट्टी आज त्यांना सन्मानित करतील. सुनील विश्वकर्मा. सुनील जी 1-2 मिनट के लिए मैच के लिए ठीक आहे. तर सुनील लगेचच मॅचची दिशा गाठतायत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, दोन विजयी संघ ओमकार मल्हाड आणि जॉर्ज 11 कल्याण, दोन कॅप्टन उपस्थित राहायचे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. कोण करते टॉस? हे टॉस कोण करते? दीपक शेट्टी, आपण पुन्हा टॉस करून घ्यायचंय दोन कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये. एका बाजूला जॉर्ज कल्याण आणि एका बाजूला ओमकार मल्हाड, दोनही बलाढ्य संघ. आज विजयी संघ म्हणून त्या संघाची मॅच खेळली जाते. टॉस होतोय. चला कॉल करतील रोहन. टॉस झालाय. टेल सुमेश आहेत. रोहन 1 मिनिट. सुमेश, डिसिजन बॅटिंग करू. बॅटिंग करू. या अगोदर डिसिजन घेतलेला बॅटिंग करू आणि त्या बॅटिंगचा तुम्हाला सार्थकी उपयोग झाला. या वेळेला विचार काय केलाय? बॅटिंग करून 30+ धावा करण्याचा प्रयत्न करून. समोर पण चांगली स्टार्कस आहे, तर नक्कीच चांगली मॅच होईल. या अगोदरची मॅच आपण पाहिली, जॉर्ज संघाने 50 धावा रचल्यात. त्या धावांचा विचार करता कसं पाहता त्या संघाकडे? समोर पण चांगला संघ आहे, तर नक्कीच 30-35+ करण्याचा प्रयत्न करू. 35-30 धावा या पुरेशा राहतील जॉर्ज सारख्या संघासमोर? बॉलिंग अटॅक आहे, त्यांची बॅटिंग अटॅक पण आहे, पण बघू, मॅच आहे, काही होऊ शकतं. नक्कीच दिलेल्या आत्मविश्वासाबद्दल तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. रोहन, आपण कसं पाहता दिलेल्या या आत्मविश्वासाकडे? आपण फिल्डिंगचा निर्णय आलाय. पहिल्या डावामध्ये आपण नक्कीच एक चांगली धावांची रचना केली असती, परंतु दुसऱ्या डावामध्ये ओमकार मल्हाड संघाला किती धावांपर्यंत आपण थांबवू शकाल? ॲक्च्युली ओमकार मल्हाडच्या आगेच आम्ही फिल्डिंगच घेणार होतो आणि त्यांना कमी धावण्यात आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार होतो, कारण आम्ही पहिल्या मॅचमध्ये चांगले रन केले बॅटिंगमध्ये, तर आम्ही या मॅचमध्ये चेसिंगच करणार होतो. तर अर्थातच रोहनने देखील टॉस जरी हारला तरी जो डिसिजन हवा होता तो डिसिजन त्यांच्या मार्गी लागलाय. तुम्हाला देखील तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा. एक इंटरेस्टिंग, एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन विजेते संघ ओमकार मल्हाड आणि जॉर्ज 11 कल्याण. बिग फाईट, काटेकी टक्कर. दोस्ती चषक साई गणेश मित्रमंडळ आयोजित सी बाउंड्री महाराष्ट्रातील पहिली लीग फॉर्मॅटमधील ही क्रीडा स्पर्धा. थँक्यू. तुर्तास धन्यवाद. फॅन फॉलोइंग असणारे संघ मैदानात. सामना दोन्ही संघांनी एक सामना विजयी ठरलाय आणि हा सामना जो विजयी ठरेल तो क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाईड होईल. तर पाहूया येणारा सामना. एक बिग फाईट आपल्याला नक्की पाहायला मिळेल. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. DJ